व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मित्रांनो, आज आपण डेली यूज सेंटेन्स पाहणार आहे. चला तर व्हिडिओला चालू करू. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे डेली अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. चला तर व्हिडिओला चालू करू. डेली यूज सेंटेन्स. नमस्ते. नमस्ते केव्हा म्हणतात? जर एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपण व्यक्तीला पुढल्या नमस्ते म्हणजे हॅलो, इंग्लिशमध्ये आपण नमस्तेला हॅलो असं म्हटतो. कसा आहेस? एखाद्या व्यक्तीला तू कसा आहेस विचारायचं असेल तर कसं म्हणायचं? हाऊ आर यू? हाऊ आर यू? तू कसा आहेस असं म्हटलं जातं. तुम्ही कसे आहात? हाऊ आर यू? हाऊ आर यू? एकदम फॉर्मल पद्धतीने बोलतो. एखाद्या व्यक्तीचं नाव विचारायचं असेल तर कसं विचारायचं? तुमचं नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? मग तो पुढला व्यक्ती कसं सांगतो? माय नेम इज अमित. माय नेम इज सागर. माय नेम इज अमित. आपण कुठं जाऊ शकतो असं विचारायचं असेल तर कसं बोलायचं? वेअर कॅन आय गो? वेअर कॅन आय गो? वेअर कॅन आय गो? शकतोला कायम कॅन म्हणून असं वापरलं जातं. तर कसं होईल वाक्य? वेअर कॅन आय गो? धन्यवाद म्हणजे थँक्यू. धन्यवाद म्हणजे थँक्यू. एखाद्या व्यक्तीला आपण आपल्याकडून काहीतरी चुकलं आहे त्यावेळी आपण काय म्हणतो? सॉरी. सॉरी. किंवा एखाद्या व्यक्तीला जर बोलवायचं असेल तर आपण कसं म्हणतो? एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. आपल्याला कोणती तरी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा आपण त्या वस्तूची किंमत विचारतो. तर कसं म्हणतो आपण? हाऊ मच डज इज कॉस्ट? हाऊ मच डज इट कॉस्ट? हाऊ मच डज इट कॉस्ट? मला मराठी येत नाही. आय डोंट अंडरस्टँड मराठी. आय डोंट अंडरस्टँड मराठी. किंवा मला मराठी समजत नाही त्यावेळी पण आपण असं म्हणतो, आय डोंट अंडरस्टँड मराठी. काही सांगा. टेल मी समथिंग. काही सांगा म्हणजे टेल मी समथिंग. टेल मी कधी म्हटलं जातं? तुम्ही काहीतरी मला सांगा. सांगा आपण ज्यावेळी म्हणतो तेव्हा टेल मी असं वापरलं जातं. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे माझे नवीन दररोज व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला पाहायला